नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या विक्रांत शेअर मार्केट अकॅडमी मराठी चॅनलमध्ये. ह्याच्यामध्ये आज आपण घेणार आहोत कोटक बँक, म्हणजे कोटक महिंद्रा बँक जी आहे. आता त्यातलं कोटक बँकच त्यांनी नाव ठेवलं त्याच्यामध्ये. त्याचं आपण करणार आहोत ॲनालिसिस. बघू शकता खूप मोठ्या वेळेपासून, म्हणजे मोठ्या जवळपास 2021 पासून 2025 पर्यंत, आता नोव्हेंबर महिन्यामध्ये मी रेकॉर्ड करतोय 2025ला, एवढ्या दिवसामध्ये हा फक्त काय एका रेंजमध्ये फसलेला स्टॉक आहे. तर नो गोल्डन झोन, नथिंग नथिंग नथिंग, काही करूच शकत नाही याला. बेसिक अनालिसिस करू, डायरेक्टली पॉईंटवर येतो. HDFC बँक आणि ICICI बँकची याची कंपॅरिझन असल्यामुळे ह्याचा प्रॉब्लेम आहे. सगळा लोक इथे इंटरेस्टेड जास्त, इथे कमी, ह्याला थोडेसे बाहेर कमी मिळतात. त्यामुळे खरं तर याची कंपॅरिझन ह्यांच्याशी व्हायला पाहिजे, प्रॉफिटेबिलिटी वाईज, सेल्स वाईज. त्यामुळे या सगळ्यांमध्ये हा महागडा स्टॉक आहे. त्यामुळे ह्याचा थोडंसं नशीब खराब आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर जास्त काही नाही याच्यात सांगायला मला. तर कॅश फ्लोमध्ये डायरेक्ट येऊ. नेट ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी जर तुम्ही बघितलं असेल तर थोड्याशा वाढलेल्या आहेत आणि ऑपरेटिंग प्रॉफिट पण थोडासा आहे त्यांचा. प्रॉफिटेबिलिटी मेंटेन करतायत, पण मध्ये IT चा त्यांचा इश्यू आला होता. म्हणजे त्यांचे जे क्रेडिट कार्डचं जे होतं ना, इश्युअन्स होता क्रेडिट कार्ड, ते ऑनलाईन ह्यांनी RBIने बॅन करून ठेवलं होतं त्यांना काही दिवसाकरता. पण ते 3-4% रेव्हेन्यू लॉस त्यांना झाला होता. असं थोडेसे छोटे मोठे प्रॉब्लेम त्यांचे चालत राहतात. प्लस ते ICICI बँक, HDFC बँक त्यांच्या समोर त्याला सस्टेन करणं थोडं अवघड आहे. इन्व्हेस्टमेंट विकलेच रिसेंटली, लोन घेतले रिसेंटली. बाकी काही नाही. रेव्हेन्यू स्टॅग्नंट आहे, भलेही ऑपरेटिंग रेव्हेन्यू वाढलेला आहे, पण फार काही नाही. इन्व्हेस्टरमध्ये बघितलं तर सगळे लोक FIs विकतायत, DIs परचेस करतात. फार काही मोठा प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. रिसेंट जर आपण अनाउन्समेंट बघितलं तर काय नाही विशेष, काही एवढं काही सिरियस नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, काय फार काही ठीक आहे, फार काय नाही याच्यामध्ये. मेन प्रॉब्लेम आहे प्रॉफिटेबिलिटीचं बघितलं आपण तर नेट प्रॉफिट जर बघितला तर तो इनफॅक्ट कमी झालेला आहे. त्यामुळं एक इश्यू आहे थोडासा. इयर ऑन इयर थोडासा प्रॉफिटेबिलिटी कमी झालेली. मागच्या क्वार्टरला पण त्यांचा थोडासा लॉस झाला होता, कमी झाला होता, म्हणजे प्रॉफिटेबिलिटीमध्ये कमी आले होते. त्यामुळं स्टॉकनी चांगली एक गटांगळी खाल्ली होती या लेवलला, 1500-1600 पर्यंत आला. तेव्हा ॲक्च्युली स्विंग लोकांसाठी चांगलं होतं. आता आपण इथं जर बघितलं, ठीक आहे, जर आता आपण इथे जर फोकस केला तर आता काय करू शकतो. तर माझं म्हणणं आहे यातनं जरा लांब राहिलेलं जास्त बरं राहील. पण जरी ज्याला घ्यायचंच आहे, जे आपले स्विंगचे खिलाडी आहेत, स्विंगचे ट्रेडर्स आहेत, त्यांच्यासाठी आत्ता माझं म्हणणं असेल की ह्याला वेट करा. इथपर्यंत येणार आहे तो काही दिवसात, ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. इथे तुम्ही एंट्री बनवू शकता. आणि ज्याला घाई आहे तो या ब्रेकआउटला वाट बघू दे, ट्रेंड बनवू दे, घेऊन टाका. ठीक आहे. एक इथपर्यंत साधारणपणे 2200 रुपये ते 2100 रुपयाच्या दरम्यान, 2150च्या दरम्यान, 2100 रुपये दरम्यान तुम्ही एंट्री करा. आणि मग तुम्ही लोक याला स्टॉप लॉस ठेवा. जे स्विंगवाले त्यांनी इथे एंट्री करा. आता प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का स्विंगवाल्यांसाठी? काही गोल्डन झोन लावू शकत नाही आपण इथं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे. काय? SL. स्विंगवाल्यांचा SL जवळपास 400 पॉईंटचा आहे. जवळपास 400 पॉईंट देण्याची इच्छा आहे का? मी तर नाही करत अशा गोष्टी. 100-200च्या वर जात नाही मी. तर मी वाट बघेल, वर जाईल तर आपण तेव्हा बघू त्याचं. आत्ता याच्यामध्ये घाई करणार काय पॉईंट नाही. उगाचच पैसे इथे ब्लॉक होणार आहेत. काय मिळालं इथं बघा ना. आता हा लोक म्हणतात नाही सर स्विंग मध्ये मिळालं. अरे मिळालं बरोबर आहे, पण हा जर एक ब्रेकडाऊन झाला ना ह्याच्यामध्ये, इतका वेळ हा निगेटिव्ह झोन मध्ये इथे राहील ना, तुमचे पैसेच बनणार नाहीत. किती दिवस त्याला ऍव्हरेज करत बसणार स्टॉकला? त्यापेक्षा दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत बघा. किंवा जर करायचं असेल तर वाट बघावं लागेल. ह्याच्यावर निघू द्या ना, एक ट्रेंड बनवू द्या. ट्रेंडिंग स्टॉकमध्ये जास्त इंटरेस्टेड असलं पाहिजे आपण कम्पेअर टू साईडवेज पेक्षा. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, अजून काही नाही व्हिडिओमध्ये. आपण छोटाच व्हिडिओ बनवलेला आहे आणि छोटेच व्हिडिओ चांगलेत आपले बनलेले, जेणेकरून तुम्ही बघताल आणि विचारता प्रश्न. नवीन नवीन स्टॉक बद्दल विचारा, सांगा कुठला व्हिडिओ तुम्हाला पाहिजे. आम्ही नक्की त्यावर व्हिडिओ बनवू आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आम्हाला रेकमेंड करा, आम्हाला सांगा की कुठला व्हिडिओ, काही चेंजेस असतील सर या रेशो बद्दल बोला, या टेक्निकल आस्पेक्ट बद्दल बोला, सांगा, जेणेकरून थोडं मला इम्प्रूव्हमेंट करता येईल. अदरवाईज काय होतं, रिपिटेटिव्ह गोष्टी होऊ शकतात माझ्याकडनं. कारण आम्ही नॉर्मली मी जे फॉलो करतो मी तेच सांगणार ना तुम्हाला. तर तुमचे व्ह्यूज काही आले तर मला त्याच्यावर काम करता येईल आणि इट विल बी इंटरेस्टिंग फॉर मी. सो धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्की कमेंट करून सांगा.